नमस्कार मंडळी. गणेशोत्सवाला जोड द्यायला आनंदाची घेऊन आलोय सफर हास्याची, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत 2 नवीन विनोदवीर सहभागी होणार आहेत. त्यांचं देखील आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सनीभूषण मुणगेकर आणि गौरव मालणकर. तुमचं हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. आजपासून तुमचा हास्य जत्रेतला हा प्रवास सुरू होणार आहे. त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. चला तर मंडळी, बघूया या आठवड्यात बंपर पंचेसची आरास मांडून कोण करतंय बाप्पांना प्रसन्न, कोण घेऊन जातोय हा मानाचा फेटा आणि होतोय कॉमेडीचा जहागीरदार. चला तर मग बाप्पांचा आशीर्वाद घेऊन लागलीच सुरू करूया आपला कॉमेडीचा हा मुकाबला, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी, सुसाट वेगानं विनोदाची गाडी हाकणारे हास्य बुद्रुकचे प्रसाद आणि नम्रता आज एका रस्त्यावर भांडतायत आणि त्यांना साथ द्यायला आहेत हास्य खुर्दचे समीर चौघुले. बघूया आज ते विनोदाची कुठली वेगमर्यादा गाठतायत ते. जोरदार टाळ्यांनी तिघांचंही स्वागत करूया. काय आय कांट टॉक राईट नाऊ. हवालदार आहेत. हवालदारला सांगशील? हवालदार आहे? नाही नाही, मी फोनवर बोलते. हा, पाहिलं मी. तिकडे सिग्नलवर गाडी चालवताना मोबाईलवर बोलत होतीस, मग सिग्नल तोडलास. हा, नंतर तुझ्या मागे शिट्ट्या मारत पळत आल्यावर मागे बसलं मैत्रिणीला गाडी घेऊन पळून लावलंस. मी बघितलं सिग्नल तोडलास तिकडे. मी नाही सिग्नल तोडला. तुम्ही बघू शकता सिग्नल असाच्या असं उभा आहे तिकडे. साधी एक खरोच नाही आली. खरोच सांगते, मी सिग्नल नाही तोडला. सर, इनामदारांचं पण एलिमिनेशन चालू करा ना. मी बघितलं स्वतःच्या डोळ्यांनी, तू तो सिग्नल तोडलास. अरे वा रे वा. हे बघा, सिग्नल तोडून पळती हे जन, सिग्नल तोडून पळती हे जन, त्यांना दंड करे हवालदार म्हणे. क्या बात आहे. माझा स्वर इच्छित कुठं तुम्ही एवढा स्वरचित अभंग ऐकवलात, त्यापेक्षा मोठे ते काय येते. भरपूर झालं शहाणपणा. चल, दंड काढ, दंड काढ. ही आहार रे तुझा विनोद. दंड काढला हिच. अगं, दंड काढ म्हणजे फाईन. फाईन रुपये. हे बघ, सिग्नल तोडला 400 रुपये आणि मोबाईलवर बोलत गाडी चालवत होती त्याचे 1000 रुपये. 1400 रुपये काढ. चल. एवढे नाही हो. 1400 रुपये काढायचे आत्ता. ऐका ना, मी मोबाईलवर फक्त हे बघ बाळे, उगाच टाइम नको खोटे. माझ्याकडे एवढे पैसे नाही येतो. ऐका माझं, एवढे पैसे कोणी मागतं का? किती गरीब आहे मी. किती गरीब आहे मी. किती गरीब मी पाया पडते तुमच्या. मी गरीब आहे, मला सोड. मोबाईल उचल, गाडी जाईल भपकन. त्याच्या मोबाईल उचल. बरोबर सांगितलं. 50,000चा मोबाईल गेला असता केवढा पडला असता. कुठे तुम्ही? गरीब आहेस तू. लाज वाटते का गे? लाज वाटते? 50,000चा मोबाईल वापरते आणि गरीब बोलते स्वतःला. आहे गरीब सर. मी तुम्हाला सांगते, मी ना पिक्चरला चालले होते, माझं नाही लक्ष गेलं. पण अगं, पण पिक्चरच्या नादात तू फोटोत गेली असतीस आता. ऐका ना, मी तुमच्या पाया पडते. हे बाळे, हे खांडेकर. अरे सर, काय खांडेकर, काय चाललंय? ड्युटी? तुम्ही कशाला? तुम्ही सिनियर आहात ना. तुम्हीच कसं सांगत मारताय मला. सर, जय हिंद सर. जय. सर, ऍक्च्युली ह्या बाईने गुन्हा केलाय, तर जरा पावती बनवत होतो तिची. गुड गुड. काय गुन्हा केलाय? हे तुमचे सर आहेत का? हो, आमचे सिनियर आहेत ते. सर, बरं झालं सर तुम्ही आलात सर. हा माणूस भ्रष्टाचार करतो सर. माझ्याकडनं 100 रुपये उकळतोय. चिरीमिरी दे असं बोलला हा. नाही सर, तोंडावर पलटी मारतोय. आता या बाईने ते सिग्नल तोडला. बाई सर, मी म्हणून तिला आता सिग्नल तोडला हिने. नाही सिग्नल
तोडलो कुठे सिग्नल तोडलो 6 महिन्यांच्या गॅपचे एक्सप्रेशन एकाच वेळी देशील तुझ्या बाळाने केलं तर त्याचं कौतुक करतील आता तू केलं तर बदनामी करतील साहेब खरंच सांगतो हिने सिग्नल तोडला म्हणून मी हिच्या मागोमाग हे आलो खरं बोलतायत नाही हे मला म्हणाले ए चल 100 रुपये दे बायकोला घेऊन मला पिक्चरला जायचं असं बोलले मला. सर, खांडेकर नाही सर तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मला नाही सर ही तोंडावर खोटं बोलते सर या बाईवर तुम्ही जबरदस्ती करता सर नाही मी कशाला चिरमिर घेतली तुम्ही नाही सर मी खरंच सांगतो बाई ही खोटं बोलते सर मी देवा शपथ सांगतो सर देवा शपथ अहो हवालदारा तुम्ही शब्द काय घेताय तुम्ही हा शब्द काय असे शब्द घेऊन काय खरं खोटं होत नसतं तू घे ना शपथ तू घे घेन मी घे ना शपथ घेते हस्त नक्षत्रात खेळत होते मी भोंडला हस्त नक्षत्रात खेळत होते मी भोंडला माझं नाव नम्रता संभेराव मी सिग्नल नाही तोंडला हे काय मी शपथ घ्यायला सांगितली तुला मी नाव घेतलं अरे पण कशाला घेतलंस ते एवढं वाईट खेळत होते भोंडला सिग्नल नाही तोंडला तुझ्या तोंडला काळं फसलं पाहिजे ग ते यबक जुळत नव्हतं ना नाही जुळलेलं नाहीये मग मी नम्रता संभेराव नाक माझा चोनला तोंडला हा हे चांगलं आहे अरे तुमचं काय चाललंय सर नाही एक थर्ड पर्सन आणि काव्य रसिक म्हणून मी माझं मत दिलं अहो सर असं बाकी स्किट तुमचे काल तुमचं वर्क नाही झालं म्हणून मला ऍड केलं माझं काय तुम्ही कंटिन्यू करा सर हे बघा हे एवढं काय बोलायची गरज नाही सर मी खरंच सांगतोय हे बघ, मी ना सर मी खोटं नाही बोलणार मी वारकरी आहे सर वारकरी मी पण नेटकरी आहे सर मी नेटकरी आहे माझं नेटवर खूप फॉलोअर्स आहेत हो मी खोटं नाही बोलत ऍक्च्युली आय एम राईट नाव इन मीटिंग अरे हे बघा सर आता तोंडावर खोटं बोलते सर आय मीन मीटिंग इथे मग मीटिंग आपली ही मीटिंग नाहीये का रणरणता उन्हाखाली आपण उभे आहोत चर्चा करतोय दिस इज अ मीटिंग एक मिनिट तुम्हाला काय म्हणायचंय तुम्ही खरं बोलताय ही खोटं बोलतेय अहो सर हो तुम्ही सर. खरं बोलताय हो सर प्रूव्ह करा मारे ना कणफडात फालतू जोक नाही मारायचे मी करतो सर हा प्रूव्ह करा मी करतो सर मी प्रूव्ह करतो मी प्रूव्ह करणार ठीक आहे एक गोष्ट करून दाखव मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. सांगा काय हे घे हे काय हा आमच्या निसटले बाबांचा अंगारा कोणत्या बाबाचं निसटले बाबांचा अंगारा हे काय नाव आहे का निसटले बाबा माय गॉड निसटले बाबा निसटले हे काय केलं निसटले बाबा निसटले सर हे बघा निसटले बाबांची मस्करी करू नका सर पण असं कुठे नाव असतं का निसटले बाबा वगैरे तुमचे बाबा काय सतत तेल लावून असतात का पळायला असे आले पकडायला निसटले बाबा आले पकडायला ए पोरी जिबर खड्डे पडतील चरे पडतील हे बघ आमच्या निसटले बाबांचा अपमान नाही करायचा त्यांचा अंगारा हातात घेऊन खोटं बोलून दाखव खूप सिद्ध पुरुष आहेत सिद्धी मिळवली त्यांनी आणि घाबरू नको तुला काही होणार नाही आमचे बाबा ना खूप मोठ्या हृदयाचे आहेत तुझा सगळा अन्याय ना तुझं सगळं पाप ना स्वतःच्या अंगावर घेतील घे बोलून दाखव मला काय जरा होणार त्यांचा विचार करा फक्त त्यांचा विचार कर हा घे बोलून दाखव मला काय होणार नाही ना मग ठीक मी सिग्नल नाही तोडला हॅलो खांडेकर साहेब हा आपल्या निसटल्या बाबांना आकडी आली आहे साहेब माझ्याकडे बाईकच नाहीये साहेब त्यांच्या तोंडातून फेस येतोय साहेब अगे नको बाईक कशी असते हे मी साधं पाहिलंही नाहीये साहेब आपले निसटले बाबा आपल्याला सोडून गेले साहेब अगं कैदासने काय केलं हे अगं तुझ्या खोटा बोलण्याच्या नादात आमचे निसटले बाबा कायमचे निसटले काय केलंस तू काय केलंस तू इट रिअली वर्क्स ओ रिअली या यू नो द थिंग माझं चुकलं खांडेकर महत्वाची चर्चा अहो, निसटले बाबा गेले अजून काय महत्वाचं आहे निसटले बाबा माफ करा हरकत नाही हे बघा नाव त्यांचं निसटले होतं निसटले ते त्यांचं नाव चिपकले असतं तर राहिले असते ते चल कंट्रोल करायचं ठीक आहे सर माझं चुकलं एका क्षुल्लक दंडाबाई निसटले बाबा गेले बाळे मला माफ कर माझी चूक झाली तुला खोटं बोलायचं ना बोल खोटं मी तुझ्या बापाच्या वयाचा आहे माझ्या लेकीने सिग्नल तोडला असं समजून मी दंड भरे ना चुकलं माझं जा पोरी जा बाबा काय म्हणालात तुम्ही बाबा MHJ महाविद्यालय सादर करीत आहे
बाबा काय म्हणालात तुम्ही? बाबा कर्टन. बाबा मला अशी पोरी अशी मायेनं हाक आजपर्यंत कोणीच मारली नाही. बाबा पोरी बाबा पोरी बाबा दुम दुम. बाबा दुम दुम. बाबा 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 तुम्ही दमला असाल ना बाबा. आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट काढल्यात बाबा. आमच्यासाठी तुम्ही रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली बाबा. बाबा तुम्ही आमच्यासाठी खूप झिजलात बाबा. बाबा बाबा तुम्ही दमला असाल बाबा. मी तुमचे दुखलेले पाय चेपून देऊ का बाबा? देऊ का बाबा चेपून? बाबा मी तुमच्या डोक्यावर तेल घालू? मी सेवा करू तुमची? करू? कर कर बाबा बेडचा आवाज येतो. कर कर मी बोलतोय. कर कर आबा पोरी सेवा कर. पोरी हा. मी ऐकलं आज तू गाडी चालवताना सिग्नल तोडलास. नाही बाबा मी सिग्नल नाही तोडला. उलट कुणीतरी भ्रष्ट हवालदार आला आणि माझ्याकडनं 100 रुपये घेऊन गेला. इमोशनल झाला पण खोटच बोलतेस. एक मिनिट मला कळलेलं आहे. मला केबिन मध्ये भेटा. तुम्ही खोटं बोलताय. सर, कळलं? नाही, याचं उत्तर मला पाहिजे. केबिन मध्ये भेटा मला. ऐका माझ्यावर विश्वास ठेव. ओ अहो साहेब कशाला त्यांना ओरडताय? त्या बाईंनी सिग्नल तोडलाय. हा बघा व्हिडिओ. हा कुठला दाखवला तुम्ही व्हिडिओ? भलताच आहे हा. नाही हात अरे हा पुढचं आहे. हा. एक मिनिट. अहो, एक हे मी नाहीये. हे कोणतरी मास्क लावलाय चेहऱ्याला. हे मी नाही. ओ बाई पुरे झालं. किती नाटकं कराल. सरळ दिसतंय तुमचा चेहरा आहे. नियम तोडलाय तुम्ही बाई. काय हो नको तिकडे पार्किंग करायचं. सीट बेल्ट लावायचे नाहीत. हेल्मेट घालायचं नाही. आपल्या सुरक्षेसाठी असतं ना हेल्मेट. अहो स्वतःच्या सुरक्षेसाठी तुम्हाला दंड भरावा लागला. ह्यापेक्षा निंदनीय गोष्ट काय असू शकेल मला सांगा? बाई एक लक्षात ठेवा. नियम पाळा आणि अपघात टाळा. ऍक्च्युली ते सगळं ठीक आहे पण ही क्लायमॅक्सची वाक्य माझी होती. तू का घेतलीस? सगळं तुझं नेहमीच आहे. स्किट मध्ये घ्या सगळा भाव खाऊन जा. हे नेहमीच नाही. हे तुमचं वर्क work होत नाही, म्हणून आमचं बोलवलं यार. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हिवतापासाठी गप्पी मासे पाळा आणि स्वतःच्या स्किट मध्ये ह्याला घेणं टाळा. मस्त झाला परफॉर्मन्स. विचारूया सरपंचांना त्यांना ही रस्त्यावरची भांडणं कशी वाटलीत. अलकाताई मस्त स्किट झालं. मला आज माझा खूप संबंध आला असेल. तुम्हाला माहिती आहे माझ्या ड्रायव्हिंगचे किस्से. नो एंट्रीत एवढ्यांदा घुसले आहे आणि मला आठवतंय मी एकदा नो एंट्रीत घुसले आणि मला कळलं समोर पोलीस उभा आहे. मी लगेच केलं अरे बापरे सर मी ना चुकून घुसले. मला खरं इथे जायचं होतं. कुठे जाऊ? अगदी इनोसंट चेहरा केला. त्यांनाही वाटलं मी खरंच चुकले की काय. त्यांनी मला सांगितलं ताई जाऊ दे काय हरकत नाही तुम्ही अशा जा परत तुम्हाला तिथल्या तिथे ते मिळेल. मला ती बिल्डिंग जवळ होती म्हणून मी तशी गेले. 2-3 महिन्याने तीच वेळ आली आणि नेमका तोच पोलीस होता. त्यांनी सांगितलं आता रिसीट फाडा. कॅडल रोडचा सिग्नल. त्यामुळे मला आज मजा आली. नम्रता आणि प्रसादचं हे स्किट बघताना मला मीच दिसत होते तिकडे की सिग्नल तोडणं आणि सगळं. आत्ता मी त्यातनं सगळं बाहेर आले आणि खरंच रिसीट आपल्याला फाडावे लागतात आणि आपण ते भान ठेवावं लागतं. खूप मजा आली. खूप मजा आली. मकरंद दादा वाह भन्नाट. समीरची एंट्री बहुत बढिया आणि ॲज युजल तू भाव खाऊन खरंच तू मनातली एक तळमळ अशी जी बाहेर काढलीस की हिवताप टाळा आणि ह्याला घेणं टाळा स्किटमध्ये. हे मला जास्त भावलं आणि पटलं. आणि नम्रता किती सुंदर तू आज काम केलंस. काय त्या सगळ्या छोट्या छोट्या जागा सुद्धा इतक्या सुंदर पद्धतीने घेतल्या. पण आता आपण शहरात राहतो मुंबईसारख्या महानगरात. आपण पाहतो पोलिसांना प्रचंड त्रास आहे. कारण लोक एक तर नियम तोडतात आणि त्यानंतर आर्ग्युमेंट जे करत राहतात ना सारखं त्या पोलिसांना. मला नेहमी असं वाटतं की त्यांचं किती आयुष्यात खडतरपणा आहे हा. म्हणजे
एवढ्या मोठ्या शहरात सातत्याने सिग्नल तोडणं, सातत्याने ऑर्ग्यू करणं, आता निदान काहीतरी आधुनिकीकरण होत चाललं हे बरं आहे. पण बाकी तुमचा मिश्किलपणा हा तुम्ही टवटवीत अगदी भाजीसारखा ताजा ठेवलाय, त्याबद्दल मनापासून अभिनंदन. क्या बात. थँक्यू सो मच. मंडळी, याआधी एकदा आपण प्रियदर्शनी आणि तेजसनं साकारलेला लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या कपलचा गमतीदार किस्सा पाहिलाय. आज त्याच कपलच्या घरात एक चक्रीवादळ घुसलंय. बघूया ते वादळ काय धमाल करताय ते. तुमच्या समोर येत आहेत पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, मुंबईचा गोंडस अभिनेता तेजस आणि कॉमेडीतला अस्सल खानदेशी तडका श्याम राजपूत. आय लव्ह यू टू. आपण आता 1 वर्ष झाले एकत्र राहतोय ना, लग्न न करता. हो ना, कौतुकच करायला हवं माझ्या सहनशीलतेचं. मस्करी काय. आता काय करायचं? आता कोणाला आता? अरे यार, थांब 1 मिनिट बघतो मी. कोण आहे यार? अगं हे घरमालक आलाय. आता परत नाटक करावं लागणार यार बहीण भावाचं. कंटाळा आला यार. आपण लग्न करून टाकू. हे वेडी आहेस का तू? लग्न बिग्न काही नाही, हे चाललंय ते बरोबर आहे. मग त्यांना सांगून तरी टाकू की आपलं चालू आहे. नाही, नको. अगं लिव्हिनला कोणी देतं का? लिव्हिन कपलला घर असं सहजा? हे बघ, काही होणार नाहीये. चिल राहा. तू अभ्यास कर, मी बघतो. नमस्कार. नमस्कार नमस्कार काका. या काका. तुमच्याकडे जायचं का यांच्याकडे जायचं? ती आमच्याकडची स्टाईल आहे बा. आणि तू का जोक मारतो का रे? या काका या. दीदी काकांसाठी पाणी आण. हा आणते हा दादा. नाही, पाणी पिणे काही नको, पण तू काका नको म्हणून. अरे वयात काही फार अंतर नाही आपल्या. 2-4 वर्षाचा असेल बा. तू दादा म्हणायच्या. चालेल चालेल. अरे का रे, दार उघडायला एवढा टाइम का बरं लागला रे? काय एखादी थेरी पाठ करत होते का? नाही. थेरीचा अभ्यास झालाय माझा. असं का? मी प्रॅक्टिकलचा अभ्यास करत होतो. तुम्ही दोघे भाऊ बहीण ना, अभ्यासात 1 नंबर आहे बा. जेव्हा बघाव तेव्हा अभ्यासच करत असता तुम्ही. किती गुण्या गोविंदाने राहता तुम्ही दोघे भाऊ बहीण. एकदम जीव लावता एकमेकांवर. आता मग कशीच बघितलं ना मी, तू तिला हातावर उचलून घेऊन येत होता बा. हातावर उचलून घेऊन येत होता ना. आत्ता मगाशी पायऱ्यांवरून. मगाशी ना. हे सांगेल. माझा पायच मुरगळा, त्यामुळे मग दादाने उचलून घेतलं. असं पाय. किती काळजी आहे. आणि काल पण बघितलं बरं का मी तुला. तू आहे ना त्याला एकदम प्रेमाने गाज भरवत होती. मी खिडकीतून बघितलं. सांग ना दादा. आता मी सांगू ना. हा, तुझा टर्न आहे ना आता. माझं ते. काल रात्री ना, काल ते भरवत होती. ते काय झालं होतं काल ना, माझ्या हाताला लागलं होतं. मला हातच उचलता येईना. ही भरवत होती म्हणून मला असं का? लागलं होतं. जखम तर कुठे दिसत नाही बा. जखम पण पाहिजे का? जखम मुक्का मार लागला असेल. मुक्का मार होता. पण तुमची केमिस्ट्री एकदम सॉलिड आहे. थँक्यू काका. पण तुम्ही का आलात? नाही म्हणजे इतक्या रात्रीचा आलात तुम्ही? काही काम होतं का अर्जंट? असं तसं महत्वाचं काम होतं बुवा. ते हे आपलं पैसे दिलेत ना महिन्याचे? नाही, पैशाचं काही नाही ग. पैसे तर काय आर्टिस्ट लोक पण कमावतात आजकाल. आर्टिस्ट पण कमावतात पैशाचं नाही. ते आपलं म्हणजे सगळे म्हणायला लागलेत बुवा की आता लग्नाच्या वय उलटून चाललंय. स्थळ बघायला आलो मी. आणि तुझी बहीण पण वयात आलेली आहे. तर म्हणजे माझं असं प्रेमच झालेलं आहे बुवा. मी तयारी करूनच आलेलो आहे.
आय लव्ह यू मॅरी मी. ओ शामराव हो, काय करताय? काय याला काय अर्थ आहे का? काय प्रपोज आहे ना. आणि काय वयाने थोराड वाटत असलो ना तरी मनाने एकदम कोडा आहे मी. हा एकदम कोडा आहे. अरे काय टकलावरच्या केसांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन टाकलीये म्हणून 40शीचा वाटतो मी, नाही तर 32शीचा आहे मी. नाही हो तसं. नाही म्हणूच नको ना आता. वाटल्यास तुझ्या भावाचं उरलं सुरलं शिक्षण मी पूर्ण करून टाकतो. अहो तो विषयच नाही, नाही, नाहीये. तसं- तुझ्या बाबाच्या 2 गुडघ्यांचं ऑपरेशन मी करून टाकतो. अहो तसं काही तुझ्या आईचं राहिलेलं शेवटचं कार्य मी करतो. अहो, जिवंत आहे होती. नाही ते कार्य नाही, लग्नाचे कार्य हे ते बघा. मी करतो. नारळ आणि पोरगी सगळा खर्च मी करतो बा. हे बघा, मी का करू ना तुमच्याशी लग्न? बरोबर आहे. ही का करेल ना तुमच्याशी लग्न? ही नाही करू शकत नाही, तुमच्याशी. नाही. हो भाऊ, माझ्यासारखा पोऱ्या तिला शोधून सापडणार नाही रे. ओ काय बोलताय तुम्ही शामराव? कळतंय का तुम्हाला? मुळात हिला तुमच्याशी लग्न करायचं नाहीये. का बरं? का म्हणजे काय हे? कारण तिला दुसरा मुलगा आवडतो. आवडतो. काही चाटा मारू नको ना रे. मी रोज तिचा पाठलाग करतो. तिची दिनचर्या मला पाठ आहे एकदम. ती एक तर त्या खराच्या पोरी बरोबर असते, नाही तर तुझ्या सोबत असते. आता पोरी बरोबर तर काही लग्न करणार नाही. तो पडला भाऊ म्हणजे माझी लाईन क्लिअर आहे भाऊ. नाही ऐका ना, तुम्ही असं कसं पाठलाग करतो आमचा? हो ना, असं पाठलाग कसं करू शकता तुम्ही आमचा? करावा लागतो. अरेंज मॅरेज मध्ये ना मध्यस्थ त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो. पण इथे लव्ह मॅरेजचा मामला आहे. नवऱ्या मुलीची सगळी चौकशी नाही का करावं लागणार मला? नाही. वाटलेस तू माझा दिवसभर पाठलाग. नको. माझ्या काही लफडं नाही. एकदम शुद्ध चारित्र्याचा माणूस आहे मी. नाही भाजी पण पुरुष विक्रेत्याकडून घेतो मी. ऐका ना, please. जरा 2 मिनिटं ऐका ना माझं. काय? हे बघा, माझ्या ना खूप अपेक्षा आहेत अहो. खूप अपेक्षा आहे तिच्या. अपेक्षा खूप जास्त अपेक्षा आहे. बसून बोला. काय अपेक्षा? बसा ना, सांगा ना. तिच्या अपेक्षा आहेत अशा की हा हिला ना खूप केस असलेल्या मुलाबरोबर लग्न करायचंय ऍक्च्युली. मला वाटलंच होतं. माझ्या व्यक्तिमत्वात आहे ना तेवढी एकच खोट झाली. ठीक आहे हो, चालतं आता काय. काय वाटलं आता? भारी आहे की नाही आयडिया? हा खरं वीक छान दिसतोय. आजकाल याच पॅड झालंय. याला विचारा ना तुम्ही. हा theater ना मध्ये बसलेला त्याला विचारा. नाही त्या सरांना विचारा. ते जास्त अनुभवी आहेत. अरे खरंच. अरे तुला सांगतो प्रत्येक माणूस कपड्याच्या आत नागो आहे आणि प्याचा टाकला आहे. मी काय म्हणतो हे किती दिवस लपणार ना असं? उद्या समजा 4 चौघात हा तुमचा विग निघाला तर माझ्या बहिणीची किती इज्जत जाईल. नाही निघणार. तिने फक्त हो म्हणाव. 4 पॅच ठेवीन मी असे. तिला जो आवडला तो सिलेक्ट करेन आणि परमनंट चिकटवून टाकीन बुवा. परमनंट एकदम. अरे, शपथ. वा. अरे, कसले हुशारच रे हे. ह्यात काय हुशार? वीक घातल्यावर चिकणाच दिसतो नाही माणूस. ए तू गप काही बोलू नको. थांब जरा 1 मिनिट थांब. ए बघा काका, मी आत्ताच बोललो तिच्याशी. आणखीन एक प्रॉब्लेम आहे. आणखीन अपेक्षा तिच्या नाही होऊ शकत. काय म्हणजे आता हे हिला ना एका करोडपती मुलाबरोबर लग्न करायचंय. अरे मग बेस्ट आहे ना. माझ्या पंजोबाने माझ्यासाठी तेलाच्या 3 विहिरी आणि 4 वाढवंट सोडलेले आहेत. 4 वाढवंट. तुमचे पंजोबा अरब होते? नाही खानदेशातले होते. काय 23 एकर जमीन पण दुष्काळ पडून त्याचं वाढवंट झालेलं आहे बा एकदम. आणि 3 विहिरी होत्या. 5 वर्षापासून खणत होतो त्याला पण पाणीच लागत नव्हतं. डोक्याला हात लावून घेतला. जगण्याची तर काही इच्छाच उरली नाही. लग्नाचं तर सोडूनच द्या भावा तुम्ही. काय अर्थच नव्हता. रागाच्या भरात शेवटची एक कुदळ मारली तो डायरेक्ट तेल लागला. पेट्रोल लागलं. पेट्रोल कसं काय लागलं काय माहिती बुवा. आणि दुसरी विहीर होती ना ती ते कुदळ मारली डायरेक्ट गोडे तेल. काय बोलताय तुम्ही? गोड तेल कसं काय विहिरीत नाही येईल? 2 पुरुष गोडे तेल लागलं. एकावर एक एवढं.
आता देवाची करणी होती. आणि तिसरी जी बी इकडे आली तिसरी वीर जी होती ना ती ते कुदड मारली डायरेक्ट खोबरेल तेल. खोबरेल तेल तरी कसं येईल हो जमिनीतनं वर? काय आता बोलताय? भगवान देताय तो छप्पर फाडके देताय. पण हे छप्पर फाटलेलं होतं त्याच्या काय. माझी खोबरेल तेलाची विहीर आहे स्वतःची. रोज पोहत होतो मी तरी पण एक बाल पण आला नाही. सांगा म्हणजे केवढी कमाल. नाही पण श्याम बापरे 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 बापरे. आता छान दिसतोय. पहिला स्त्री स्पर्श आहे. पहिला स्त्री स्पर्श. दुसरा. अरे बापरे आजपर्यंत अंगावर पाल सुद्धा पडली नाही माझ्या. नाही पडली. अरे बापरे तू माझ्या आयुष्यात आली ना. तू माझ्या आयुष्यात तर तुला वाढवंटात उंटावर बसून पौर्णिमेची रात्र दाखवीन मी. तुमच्याकडे उंट पण येत ना. गॉड. त्याची पण एक गंमतच झाली माहितीये का. असे बैल आहे ना त्या वाढवंटात. मला सांगा ना. अरे सांगतो ना रे बैल तिला तर सांगू दे ना रे. तर ते असे फिरत होते बा तर मना धल्ला माले बोल अरे तुम्ही बाई ना बैल. त्या ज्या बैल शेतस ना त्यास ना पाय रुती राह ना त्यासले विकी टाक आणि जाईस ऊंट लई येणार रे तू. माले उलट टेन्शन. ऊंटना बाजार मा गई मी राजस्थान मा तटे 3 दांडगाव ऊंटली ना त्या लिसून उनु मना धल्ला पा तवय मना धल्ला खुश जाया ना रे. तवय खुश जाया. अरे अरबी बोलताय. अगं अरबी नाही ग ऐराणी आहे ना ती. खानदेशी भाषा आहे. ओ फॉरेन लँग्वेज बोलताय. खानदे महाराष्ट्रात खानदेश आहे. हेच आमचं दुर्दैव आहे. महाराष्ट्रात खानदेश आहे हेच लोकांना माहिती नाही. सॉरी ना शामू. पण मला कशी जमणार आहे राणी. या आहिराची राणी हो. आहिराणी अशी जमेल तुला. हे बघा हे आता खूप होत आहे. हे ऐराणी वगैरे काही गरज नाहीये. तुम्ही या प्लीज. अशी कशी गरज नाही. दादा अरे एवढं चांगलं स्थळ कधी मिळणार आपल्याला परत. मला माहिती होतं तुम्हाला नाही म्हणणार नाही. या आधीच तयारी करून आलेलो आहे. तिच्यासाठी आणली रे. या अंगठी पाहिले का. तिच्यातला जो खडा आहे ना खडा तो खडा नाही आहे हिरा आहे हिरा. हा आणि साधा सुद्धा नाही बरं का तो खडा मौल्यवान खडा आहे. खांडेकर ज्वेलर मधून आणलेला आहे तो. साधा नाही तो. काय डिझाईन आहे बघ ना खड्याचं. डिझाईन काय दाखवतेस तू. तुला कळतंय का तू काय बोलतेस. तिकडे साला कोणाला बोलतो. अरे म्हणजे तू माझ्या मेवना आहे ना मेवण्याला आमच्यात साला म्हणतात भाऊ खानदेशात. तसा साला डिझाईन आवडली ना तुला. माप घेऊन टाकतो तिच्या बोटाचं भाऊ. बघू बरं. एंगेजमेंट झाली रे भाऊ. एंगेजमेंट हा झाली ना. आता मुहूर्त बघू आणि लग्न उरकून टाकू बरं का. लग्न आणि हनीमूनला कुठे जायचं. स्वित्झर्लंडला जायचं. स्वित्झर्लंड. तिथलं ऍटमॉस्फिअर एकदम चांगलं आहे म्हणजे. प्रिया अगे ऍटमॉस्फिअर बोलतोय हा. एक मिनिट मला याची प्रेमाची भाषा कळली आहे. अरे काय प्रिया अगं तू म्हणशील ना तर मी चांद्रयान बनवून तुला चंद्रावर घेऊन जाईन. शी चंद्राला चंद्र बोलतोय. चंद्राला मला चालेल. असं कसं चालेल प्रिया. काय चाललंय ग. काय चाललंय कधीपासून बघतोय. कसा आहे तो बघ ना जरा त्याच्याकडे. विहिरी आहेत त्याच्याकडे 3 अरे केवढा पैसा आहे त्याच्याकडे. बघ ना तो कसं बोलतोय. अशुद्ध ळला ड बोलतोय तो. ला ड बोलतोय पण ड वरनं खरा डायमंड आणलाय त्याने माझ्यासाठी. त्याच्याकडे उंट आहेत एवढी जमीन आहे. तुझ्याकडे काय. अगं प्रेम आहे माझ्याकडे. असं काय करतेस तू प्रिया. चाटायचंय प्रेम. तू लग्न करायला तयार आहे माझ्याशी. तू आहेस का. अगं लग्नाचं काय मध्ये आपलं ठरलंय ना. लिव्हिंग मध्ये राहतोय ना आपण प्रिया. लग्नाचं काय मध्ये. मला लग्न करायचंय आणि तो तयार आहे. अगं पण हे असं नाही तू चाललं. थांब जरा. शामू डी बोल ना. कधी लग्न करायचं. आत्ता करून टाको. आता कसं लग्न होईल. आता लग्न नाही होणार. एंगेजमेंट आता झाली ना तसंच लग्न बी मी सगळी तयारी करून आलेलो आहे. काय हार आणलेले आहेत ना मी. काढ बरं मदत करणार आहे मला. तो मदत करायची असते. मी का करू मदत? अरे साल्याने मदत मी करायची नाही करणार असते. मदत. मी करते. हा कर तू कर.
अरे वा वा काय हार आहेत बुवा. हारबीर आणले ते तू पडची बरं का चला ए काय चालला मी हे लग्न होऊ देणार नाही अजिबात. तुम्ही बाय ना पाटड बोला एका बुक्केत मारून टाकीन ना रे मी मेवणा मेवणा म्हणून पाहुण्यासारखा वागवतो तर मस्ती आली कर देऊ कर एक खुंबा. तिला काही प्रॉब्लेम नाही तुला काय प्रॉब्लेम आहे रे. गुच्चप कन्यादान करून टाक बहिणीच्या. चल चल. हे बघा ही माझी बहीण नाहीये. बहीण नाहीये मग कोण आहे. गर्लफ्रेंड आहे ती माझी. हो आणि मी तिचा बॉयफ्रेंड आहे कळलं ना. आमचं प्रेम आहे एकमेकांवर खूप. काय लावलंय कधीपासून लग्न 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 लग्न. देते अंगठी इकडे देते अंगठी. ही बघा ही अंगठी ही मी हिला घातली कळलं ना. झाली आमची एंगेजमेंट पण झाली. तुम्हाला आणखीन बघायचंय. हा घ्या हार. हा हार मी हिला घातलं तू पण घाल मला हार. झालं आमचं लग्न पण झालं. आता कसा आला लाईनीवर म्हणजे हिने मला आधीच सगळं सांगितलेलं होतं की तू लग्नाला कसा पुढे पुढे ढकलतोय ते. बिचारी पोरगी रडत होते. दलिंदर मी म्हटलं एक धक्का देऊन याला बोल्यावर चढवतो. चढला की नाही बोल्यावर. अरे माझ्याकडे बघून तुला वाटतं का माझ्या 3 तेलाच्या विहिरी असतील म्हणून. 1 लिटर तेलात 4 जणांचा संसार चालतो. हा वीक आहे ना समीर चौगुल्याकडून घेतलेला हे बघा पण मला हे बिलकुल पटलेलं नाही. हा हे लग्न वगैरे मला मान्य नाहीये. आम्ही लिव्हिंग मध्ये राहतोय व्यवस्थित. काय रे तुम्ही आजकालचे पोरं जबाबदारी घ्यायचीच नाही तुम्हाला. कमिटमेंटच नाही का काही. लिव्हिंग मध्ये राहायचे म्हणे मग ती सोडून जात होती तेव्हा का त्रास झाला रे. सोडून द्यायचं ना मग दुसरी पकडायची लिव्हिंग साठी. अरे मला लग्नाचा अनुभव आहे. मी लग्न करून लिव्हिंग मध्ये राहतोय. म्हणजे ती माझं ऐकत नाही मी तिचं ऐकत नाही. अरे तुम्ही माझं ऐका. आता लग्न झालंच आहे. तू म्युझिक वाजड रे भाऊ. मी तुमचे एकदम रोमांचिक फोटो काढतो. रोमांचिक बहुत बढिया. तुम्हा तिघांची केमिस्ट्री अतिशय उत्तम होती. मजा आली. विचारूया सरपंचांना की त्यांना हा खानदेशी तडका असलेला परफॉर्मन्स कसा वाटलाय. श्याम अप्रतिम अप्रतिम. म्हणजे एवढी बॅटिंग केली आज. एवढ्या सिक्सरवर सिक्सर मारल्यात. तुमचा हेलही एवढा सुंदर होता आणि छोट्या छोट्या जागा एवढ्या सुंदर घेतल्या. हे तेजस प्रियदर्शिनीचे परफॉर्मन्सेस पाहिलेच आहेत. त्यांच्यात तर नेहमीसारखीच आजही खूप सुंदर त्याने दोघांनीही केलं. पण श्याम तुमच्यामुळे आजच्या स्किटला खूप मजा आली. स्किट अप्रतिम. हा मेसेज जो काही दिलाय प्रेमाची एवढी ओढ असते पण कुठेतरी ते नातं पूर्णत्वाला जायला पाहिजे असं वाटत असतं. तर आज या तुमच्या स्किटमधनं हा मेसेजही पूर्णपणे पोचलाय. आणि मला त्यात सर्वात आवडलं की लग्न होऊनही आम्ही तसेच आहोत. फार सुंदर फार सुंदर. घरोघरी मातीच्या चुली आहेत त्या. खूप छान खूप छान. मस्त छान मजा. फॅन झाले मी तुमची. 11.5 गुण. मकरंद दादा. श्याम भाऊ तू भलताच दणका करे टाकेल शे. मी आहेराणी खूप काळाने तुझ्या तोंडून ऐकले आणि मला फार बरं वाटलं रे. क्या बात है. आणि काय तू टायमिंग आणि अफलातून काम केलंस आज. वा 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 बहुत बढिया. मी ते नाक दाबलं की तोंड उघडतं आणि ऐन परीक्षेला पोरगच गडबडतं अशी त्याची अवस्था पाहून एक तर त्या दोघांची केमिस्ट्री उत्तम आहे आणि तू इतक्या चपखलपणे बसलास त्यामध्ये. क्या बात है. म्हणजे मी ह्याच्यावर फार न बोलता डायरेक्ट मार्कच देतो. मला ते आवडेल. पण मला ह्याच्याही पुढे द्यायचे मार्क म्हणून मी थोडंसं वेगळं काही करू इच्छितो. क्या बात है. बोनस. आणि माझंही समाधान झालेलं नाही एवढे मार्क्स देऊन. म्हणून या हंगामातले सर्वाधिक गुण तुम्हाला मिळालेले आहेत. म्हणजे सर्वाधिक 11.5 गुण तर मिळालेच शिवाय डबल धमाका आणि बोनस देखील मिळालाय. क्या बात है. सुपर डुपर हिट परफॉर्मन्स. मंडळी हास्य जत्रेमुळे घराघरात पोहोचलेला विपुल गेलाय शर्टच्या दुकानात खरेदीला. बघूया तिथे काय धमाल घडते. ચોમાસા
मासे वागड फलो ने पांजो कचड़ो बारे मास जय माँ मेरी. जिग्नेश, 1 मिनिट शेठजी, 1 मिनिट. तुम्हाला स्वतःचं जे काही नाव ठेवायचं असेल ना ते ठेवा. माझं नाव बनेच असतं. अख्खा महाराष्ट्र मला ह्याच नावाने ओळखतो. ठीक आहे शेट आहे मी तुझा. हा शेट आहे मी तुझा. हा. आता नवीन स्टॉक आलाय ना तो गौरव अंडरवेअर आणि सनीभूषण बनियान. क्वालिटी कशी आहे त्याची? कडक आहे, कडक, लय भारी, एकदम फ्लेक्झिबल आहे. आधीच संपवायची ती. 3 आठवड्यात ती निघून जायला पाहिजे. नवीन स्टॉक आणायचा आहे. हे काय हे बाहेर त्या बोर्डवर फिरव आणि पिंपळ्याच्या झाडावर लाव. हा लाव ना. लगेच आलो. लगेच जा. हा ओ शेठजी, शेठजी. हो का? आता बघतो. जात. एक्सक्यूज मी मी या सर प्लीज कम सर Thank you, प्लीज thank you, कम. thank या पाणी द्या. हा पाणी घेऊनच उभा होता. गेल्या आठवड्यात त्याचं कौतुक केलंय ना सरांनी टायमिंगचं. कौतुक केल्यावर तो वाढीव अभिनय करतो. असं सर तुम्हाला काय हवंय? हा जरा इलॉजिकल प्रश्न नाहीये का? नाही म्हणजे मी कपड्यांच्या दुकानात आलो तर कपडेच घेणार, भाजी घ्यायला तर नसेल आलो. सोपं आहे, सोपं आहे. पाहिजेच फरक. काय पाहिजे तुम्हाला सांगा मला. मला कामाच्या ठिकाणी योग्य वाटतील असे कपडे द्या आणि फॉर्मल्स नको, सेमी फॉर्मल, जरा कम्फर्टेबल. करेक्ट ठिकाणी आलात तुम्ही साहेब. तुम्हाला देतो एक काम कर, त्यांना तो बेस्ट स्टॉक आणून द्या. 90 सेंटीमीटर वाला तो फुल स्लीव्ह वाला. आणि साहेब तुमची कमर किती? सॉरी, ते पायाच्या वर बेंबीच्या खाली कमर असते ती किती? 34. 34. 34 नंबरची पॅन्ट आण रे. हा आणि मेंटेन राहता बाकी तुम्ही एकदा. जिम वगैरे करता? नाही वाटलंच मला. एकदम काय गरजच नाही ते सगळं करायची. तुम्हाला एकदम हेरिडिटरी वाटतंय ते एकदम. ते तुम्ही चेंज करून घ्या. नाही इथे नाही, चेंजिंग रूम आहे, इथे गर्दी होईल ना. काय बोलला? म्हणजे बोनीचा वेळ आहे, गर्दी होणार ना. चेंजिंग रूम मध्ये कपडे ठेवले तुमचे. हा बोला. अरे काय ना लग्न मध्ये अरे जमવાનું रसमलाई ते બધું જ કાઢી લીધું. અરે પણ યાર રાતના તું જે દશા થઈ काय सांगू काय दशा થઈ એટલે ખાવાતું ન પણ બધું કાઢી લીધું. એક સ્ટોલ છોડ્યો નથી મારા બેટાએ. પછી મારા રાતના આવીને કે મારે ફાકી ખાવી પાછું કે एक मिनिट. काय दिसतंय एकदम फिटिंग खूप मस्त आहे तुमची. हे काय दिलं मला? काय झालं तुम्हाला नाही आवडत? अरे मी कामाच्या ठिकाणी योग्य वाटतील असे कपडे मागितले. हे काय? हे असं जाऊ काम? हे काय कामावर घालून जाता? हे बघ काय तुम्ही कामावर जाणार, मग ते भारी सामान वगैरे उचलणार, झाडू काढणार, मग ते लादी वगैरे पुसणार, तर हे कम्फर्टेबल असतं त्या सगळ्यासाठी. कसं असतं ना, मेन म्हणजे ही चड्डी का अशी आहे माहितीये? तुम्ही आता लादी पुसताना तो मैल लागला तर काय काढायची काय झंझटच नाही. 8 महिने धुवूच नका तुम्ही. थांबा, मी कामावर सामान उचलतो, लादी पुसतो, हे कोणी मी सांगितलं का असं तुम्हाला आता? तुमच्या चेहऱ्यावरून असं काय बोलतो तू? चेहऱ्यावरून काय बोलतोय? म्हणजे तू रामचरण आहे ना? नाही किमजीबाईकडे कामाला येतो रामचरण ना. कोण? अरे तू नाही का त्या दिवशी लादी पुसताना मला काय साहेब असं केलं ना? तूच केलं. तूच केलं. हा तोच आहे ना? नाही रे, मी नाही आहे. मी विपुल आहे रे. मला नाही माहित तो कोण. जस्ट मला चेहऱ्यावरनं वाटलं म्हणून. काय चेहऱ्यावर येता तुम्ही सारखे? तुम्ही चेहऱ्यावरून बोलू नका. तुम्हाला कपडे पाहिजे ना? तुमच्यासाठी बेस्ट पीस आणलंय मी. बेस्ट पीस आणले. हे ते आपलं ते आहे ना 100 रुपयेवाला, हा त्यावर 2 फ्री आहेत. यांच्यासाठी करेक्ट आहेत सेल मध्ये. माझ्या चेहऱ्यावरून मी 100 रुपयाचा शर्ट घेणारा वाटतो? हो साहेब. तू बोलू नको. तुला नाही विचारलं मी तर. तू नाही मध्ये बोलायचं. मी त्याशी बोलतो. 100 रुपयाचा शर्ट घेणारा वाटतो का मला सांगा? म्हणजे हे बघ तुमच्या चेहऱ्यावरून तो. अरे चेहऱ्यावर नको जाऊ यार. मी तुला चेहऱ्यावरून बोलायचं नाही. हे बघ मला 100चा ना मला महागडा शर्ट हवा. मी घेऊ शकतो. महागडा हवंय ऍक्च्युली तुमच्या चेहरा. ओके करतो काहीतरी. हे इथे 300 रुपयेवाला द्यायचं आहे ना? ह्याला ह्याच्या तोंडाकडे बघून अवघडच वाटत नाही.
मी काय बोलतो ह्याला 150 देऊन टाका. 150 देऊन टाकूया ना. एक काम करते 150 मस्त पीस आहे ए, मला त्यांच्यासाठी. ऐकू येते रे, मी ऐकूय तिकडे जाऊन तरी बोला, मला ऐकू येतंय. अरे 150 रुपये आहे ना, थोडं जास्त आहे तुमच्यासाठी. 120 मध्ये ए, देऊन टाकणार. जास्त नाहीये तो. 150 रुपये असं नाहीये, 150 रुपये असं आहे. अरे महागडं मागितलं 150. मी महागातलं घेऊ शकतो रे. मला ते कितीला आहे? ते महागडं आहे, ते मागचं कुठलं सर? ते वरचं. सेम हाच पीस आहे तो. ते द्या. सर हा जाऊ द्या ना सर. नाही ना, मला त्या कितीला आहे? तर ते 450 रुपयाला आहे. पॅक कर, पॅक कर. 1 मिनिट सर, हे बघा आपली खुन्नस चालली आहे, त्यात तुम्ही आता लोन घेऊन शर्ट घेणार. ती लोन मग पोरा बाळांना फेडावी लागेल. हा 450 ला 23 रुपये EMI असतो साहेब. कशाला तुम्ही असं करता? हा महिन्याला 23 रुपये खायचे वांदे होतील साहेब तुमचे. हा, कशाला ते? तुम्ही माझी मस्करी इथं प्रँक चाललंय. नाही हा, काय सर, माझ्या दुकानात ते सगळं एक काय- मिनिट थांबा. तुम्हाला खरंच वाटतंय की 450 रुपयांसाठी मला लोन काढावं लागेल? हो साहेब. ए, तू नका बोलू रे. याला तिकडे पाठव. हा काय बोलतोय? तू तिकडे जा रे. अरे हा काय, हा आपण चेहरा बोलतो रे. मग तुम्ही शांत हो ना साहेब. तुम्ही शांत. त्यांना तुम्ही खुर्ची माझ्याशी बसायला आहे. किती तुम्ही एकदम हायपर होता. खरं तुम्ही शांत हो साहेब. आमच्या दुकान एकदम पॉझिटिव्ह आहे, अशी नेगेटिव्हिटी नाही चालत आमच्या दुकानात. बसा तुम्ही. मी काय म्हणतो, तुम्ही चाय पिणार? मी नाही पितो चहा. मला माहितीये तुम्हाला परवडणार नाही. पण अरे काय यार, अरे मी त्या कॅफे मध्ये जाऊन ती बदामवाली कॉफी पण पितो यार. मला चहा परवडणार आहे काय? मी कसं दिसतो? मला आरसा दाखव. काय गडबड आहे का? अरे मी रोज वापरतो रे असं. अरे माझी आई रोज सकाळी मला बोलते मी गोड दिसतो. चेहऱ्यावर काय बोलतो रे? आई रोज सांगते मला मी गोड दिसतो रे. नका असं बोलू. तुम्ही दिसता पण चेहऱ्यावरनं तसं अरे वाटतं. चेहऱ्यावर नका बोलू रे. तुम्ही नका बोलू रे. मला कपडे द्या रे. हे सर काय? तुम्हाला असा हवाय? तुम्हाला असा सेम पीस हवाय? त्याच्यापेक्षा महागडा हवाय मला. सर माझा एक म्हणजे बिझनेसमॅन आहे म्हणून तुम्हाला विचार. तुम्ही बसा ना बोल. शांत. अहो सर हे बघा कसं आहे, आता तुम्ही एवढं एकदम महागडं घेणार आणि ऑफिसमध्ये ते घालून जाणार तर बॉस अशी चिडचिड करणार ना, पिऊन युनिफॉर्म नाही आणि असं घालून आले. मी पिऊन वाटतो का रे? खरं सांग रे. मी पिऊन वाटतो का रे? शेठजी तुम्हाला हा पिऊन वाटतो? सांगा ना यांना. मी पिऊन. हा हाऊसकीपिंग मला वाटतो मला. अरे हाऊसकीपिंग. अरे हाऊसफुल करणारा मराठी नट रे मी. हे स्किटच मला नाही आवडलं रे. माझा फक्त अपमान चालला यार यात. मला रिस्पेक्ट द्यावं. मी नट आहे. माझ्याशी असं नका वागू. तुम्ही ऍक्टर आहात? मी ऍक्टर आहे. आपल्या दुकानात ऍक्टर आले. बापरे. ओ माय गॉड. तुम्ही आता बसा सर प्लीज. तुम्ही बसा ना प्लीज सर. तुम्ही माझ्यासाठी सर, माझ्यासाठी. मी परत बोलणार हो. मला काय नाही ए सरांसाठी ते सेम कॉम्बिनेशन ली कुकर वाला सेम कॉम्बिनेशन बेस्ट पीस आणायचा सरांसाठी. कुठे आलो रे? काय दिलं मला? मी कुठे? सर इथं बघा ना सर. तुम्ही म्हणजे खरंच ऍक्टर. तुम्ही सर ते ऍक्टर वगैरे ना भेटतात सगळे. भेट. ओ वाव सर तुमच्यासोबत एक फोटो काढू? हा काढ, पण तो फ्लॅश नका ऑन करू. मला त्रास होतो. सर तो अन्याय केला तर त्याला त्रास होणार सर. तू परत दिसणार म्हणतो रे. तू नाही. माझा चेहरा यार. तू नाही बोलायचं यार. मी बोलायला मी असंच रे. मी सर माझा कॅमेरा खराब आहे. कॅमेरा खराब आहे म्हणून बोलतोय सर. कॅमेरा खराब आहे. आधी बोलणार. सॉरी सर. तुम्ही किती एकदम तुम्ही बसा ना सर प्लीज. हा या थोडं स्माइल करा ना. मी असाच असतो. हा चेहरा माझा. मी असाच असणार आहे. काय असाच काढणार मी फोटो. काढ. वाव काय स्माइल आहे सर तुमची. हा घ्या एकदम फ्रेश काढलाय. ओ वाव सर हे घ्या तुमच्यासाठी फ्रेश पीस एकदम. वाव वा. कसं आहे त्यांना आवडणार. मी सांगतो ना आवडणार त्यांना. हाय ना मस्त. हे काय दिलंय रे मला? तुम्ही बोलले तुम्ही ऍक्टर आहात बरोबर. आता तुम्हाला प्यून, रिक्षावाला, कंडक्टर, वॉचमॅन हे सगळे रोल करायला एकच कपडे घरातूनच घालून निघायचं. कसं आहे मला माहिती आहे ते पासिंगवाल्या ऍक्टरना व्हॅनिटी रूम वगैरे नसतं. तुला पासिंगवाला नट वाटतो? मला कंडक्टर, पोस्टमॅन, वॉचमॅन हेच रोल मिळतील असं वाटतं. ही किंमत करतो का रे तू? रिक्षावाला मी प्रायोगिक रंगभूमीवर काम करतो. हे रोमवासियांनो, अगदी अशीच पाहायची होती मला तुमच्या चेहऱ्यावरची स्मितवक्र रेषा. माझं स्वरनिंब तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही कदाचित, पण खुशाली कळेल माझी मला गाडलेल्या जागेवर उगवलेल्या गुलाबांमधून. हे करतो रे मी. तुला मी गरीब वाटतो ना? नाही
मी तुझ्या तोंडावर पैसे मारणार आहे. तू थांब. नाही काय काय झालंय ना, काय एवढं चिडतायत सर? तुमच्याकडे वॉलेट आहे? ए! माझ्याकडे 15 असे. सॉरी सर, सॉरी सर, सॉरी. हे घे. बापरे. 7,000 घे. यात जितके महागडे कपडे मला सगळे पाहिजे, सगळे. सर कपडे घेण्यासाठी FD मोडली सर? अरे खड्डा चाला तू. मी 7,000साठी FD मॉडेल का रे? हो साहेब. अरे तू नका बोलू यार. चेहरा बघून. अरे यार हे माझंच किती, तू काय बोलायचं? तुला ते माझी वाटत रे. तुम्ही नाही यार, मी असं दिसतो रे. माझी आई बोलते मला यार मी गोंडस यार. तुम्ही नाही बोलायचं माझ्यावर यार. हे काय करता रे? हे काय दिलं मला? मी असं आहे ते काय बोल. आता मला सांगा साहेब, साहेब चेहरा बघून तुम्ही याला हाकलवलेलं फोटो काढायला आलेला त्याचं काय सर? कोण आहे हा? कोण आहे? कोण आहे हा? दादा तुम्ही मला नाही ओळखत, पण मी तुम्हाला खूप ओळखतो चांगला. तुमचं नाटक बघायला आलो होतो एकदा. काय कमाल काम करता दादा. तुमचं काम बघून ना मला तुमच्यासोबत सेल्फी घ्यायचं होतं, म्हणून मी भेटायला आलो होतो मागे. पण तुम्ही माझा चेहरा बघितलात नाही, बोलत ए हाडक्या चल निक. मी अशा आयड्या गेल्या लोकांना सेल्फी देत नसतो. आणि तसं बोललात आणि तिकडे मुलींचा घोळका होता ना, त्यांना फोटो द्यायला निघून गेलात. मी ना खूप वेळ वाट बघितली तुमची, खूप वेळ थांबलो होतो, पण चेहरा बघितला आणि तुम्ही निघूनच गेलात तिकडून. तुम्ही आलातच नाही परत. ठीक आहे बने, बघितलं साहेब. फॅन अमीर गरीब श्रीमंत नसतात साहेब, फॅन फॅन असतात. आणि मला सांगा, मी बिझनेसमॅन आहे, कलाकारांमधलं मला काही कळत नाही, पण कलाकार असा असावा ना, प्रेक्षकांचं त्यांच्यावर प्रेम असावा, राग नाही साहेब. आणि हे बघा मी तुम्हाला सांगतो, अलकाताईंचंच उदाहरण घ्या. जत्रेला जातात तर हजारो फॅन्स असे रांग लावून उभे असतात, पण कोणाचंही मन दुखवत नाही ते. सगळ्यांची प्रेमाने भेटतात ते. एकदम 10 मिनिटं तुमच्या चेहऱ्यावरून आम्ही तुमचं म्हणजे एवढा अपमान केला आणि तुम्हाला एवढं वाईट वाटलं. ह्याला कसं वाटलं असेल साहेब? सॉरी, मला माफ करा. माझी चूक झाली आणि माझ्या लक्षात आलंय ते. बने बरोबर. या आपण फोटो काढूया. आपण काढ या ना. माझ्या मोबाईल मध्ये काढ. वा 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 वा, क्या बात है. हे अपमान सत्र खूप मस्त रंगलं, खूप मजा आली. बघूया सरपंचांचं काय म्हणणं आहे. अलकाताई? विपुल सॉलिड एनर्जी आणि कुलदीप, आता तुमची केमिस्ट्री एवढी जुळून आली आहे, मजा येते बघायला. आणि आज हे स्किट एवढं उत्तम लिहिलं होतं की आपल्या नेहमीच्या आम्ही ॲक्टर्स आहोत आपण सगळेच, म्हणजे असं कितींदा पाहायला मिळतं की एखादी सिरियल हिट झाली किंवा एखादं नाटक, एखादा सिनेमा, की बऱ्याच कलाकारांच्या डोक्यात हवा जाते, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले असतात आणि असे प्रेक्षकांशी वागतात. त्यांना कळत नाही की हेच आपले मायबाप आहेत, हेच आपल्याला डोक्यावर बसवतात आणि हेच आपल्याला खाली पडतात. एवढं भान प्रत्येक कलाकाराने ठेवायला हवं. खूप सुंदर. बने तुमचा वापर तर ना, मला असं वाटतं की कुठल्याही पदार्थात मीठ असल्याशिवाय त्याला चव येत नाही, तसा थोडासा मला बनेचा वापर वाटतो. खरंच सुंदर, मजा आली या स्किटमध्ये. खूप छान मेसेज आणि एनर्जी सुंदर. मकरंद दादा? काय दिसण्यावर जाऊ नये, हसण्यावर नेऊ नये आणि बेवड्यांनी दारूला पाण्यात पाहू नये, अशी एक म्हण आहे. आणि मला तुमच्या तिघांमधले एक गोष्ट म्हणजे विपुल आणि कुलदीपमधली एक गोष्ट आवडली. तुम्ही फार प्रामाणिकपणे काम करता. जी काही गोष्ट आहे ती फार प्रामाणिकपणे करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आता हे रिपिटेटिव्ह होतं आहे तर आपण मध्येच शक्ती सोडून देतो आणि मग अशी एक भीतीदायक गोष्ट असते. आता बनेच्या बाबतीत तो पारंपरिक यशस्वी नट आहे असं माझ्या लक्षात आलं. म्हणजे अलकाताईंनी सांगितलं तसं त्याचा मिठाचा दर्जा आहेच आहे, पण तुमच्या प्रामाणिकपणाला मी मनापासून दाद देतो, कारण फार प्रामाणिकपणे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलं ते आणि आम्हाला ते पटवलं. हे सगळ्यात त्यातलं महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी तुमचं मनापासून जास्त अभिनंदन. क्या बात. मकरंद दादांनीही दिलेले आहेत 11 गुण. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.